नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक गव्हर्नमेंट स्कीम घेऊन। जे की समजा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासन जे आहे ते वेगवेगळ्या नावाने स्कीम राबवत असतं। यामध्ये बार्टी असेल, नंतर टीआरटी असेल, महाज्योती असेल, नंतर सारथी, आरटी, वनआरटी आणि अमृत या संस्थेद्वारे वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकासाठी जे काही समजा महाराष्ट्र शासन आहे हे स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं। मग ही स्कॉलरशिप जी आहे या ज्या काही संस्था आहे या संस्था कोणकोणत्या कॅटेगरीसाठी स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात, त्यामध्ये कोणकोणत्या मुख्य कास्ट येतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज इन्फॉर्मेशन सांगणार आहे। याची लास्ट डेट काय आहे ऍप्लिकेशनची, वनआरटी असेल, नंतर महाज्योती असेल किंवा सारथी असेल, बार्टी असेल, टीआरटी असेल, या सगळ्या ज्या काही संस्था आहे या संस्था समाजातील जे काही समजा वंचित घटक आहे किंवा गरीब घटक आहे यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र शासन काय करतं की यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं। मग यासाठी एक एक्झाम घेतल्या जाते, एंट्रन्स एक्झाम। ती एंट्रन्स एक्झाम पास केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासन जे आहे ते कोचिंगची संस्थाची फीस जी आहे ते महाराष्ट्र शासनच भरतं। नंतर तुम्हाला 6 महिने जे काही समजा स्टायफंड जो आहे तो महाराष्ट्र शासन देतं। नंतर एकात्मिक निधी जो आहे तुम्हाला दिला जातो आणि याच्या सोबतच जे काही शैक्षणिक साहित्य आहे समजा बुक्स वगैरे जे आहे ते सुद्धा महाराष्ट्र शासन या योजनेच्या मार्फत तुम्हाला काय करतं, प्रोव्हाइड करतं विद्यार्थी मित्रांनो। मग आज या योजनेबद्दल मी तुम्हाला परिपूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा, बघितल्यानंतर लाईक करायचा आणि आपल्या बांधवापर्यंत जे काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, फॉरवर्ड करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। चला पहिले या संस्थाबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया। सुरुवातीला बार्टी, नंतर सारथी, आरटी, टीआरटी आहे, महाज्योती, अमृत आणि वनआरटी। आता बार्टी जे आहे हे कोणत्या कम्युनिटीसाठी स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं मी तुम्हाला वन बाय वन इथे क्लिअर करणार आहे। नंतर सारथी कोणासाठी, आरटी कोणासाठी, टीआरटी आहे कोणासाठी, महाज्योती कोणासाठी आणि अमृत कोणासाठी या ठिकाणी स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं हे वन बाय वन मी या ठिकाणी कास्ट वाईज तुम्हाला क्लिअर करणार आहे। पण जवळपास तुम्ही एमपीएससी किंवा बँकिंग किंवा एसएससी किंवा रेल्वे किंवा नाबार्ड किंवा LIC याची जर प्रिपरेशन करत असाल तर जवळपास 1,22,000 पर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळते विद्यार्थी मित्रांनो। पण याची प्रोसेस कशी असते की अगोदर तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम पास करावं लागते। ते एंट्रन्स एक्झाम पास केल्यानंतर तुम्ही मेरिट मध्ये आल्यानंतरच तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे। अशी मिळणार आहे का? नाही, हे लक्षात घ्या। याचे फॉर्म भरणं सुरू आहे। नंतर यामध्ये कोणाला अपॉर्च्युनिटी भेटणार आहे सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जी आहे ती मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, मग यामध्ये काय काय भेटणार आहे? मोफत कोचिंग भेटणार आहे। काय करणार आहे? मोफत कोचिंग, म्हणजे तुम्हाला क्लासची फीस भरायची गरज पडणार नाहीये। नंतर काही ठिकाणी निवासी सुविधा सुद्धा असतो। ओके, नंतर या ठिकाणी स्टायपेंड सुद्धा आहे। नंतर स्टडी मटेरियल जे आहे आणि पुन्हा या ठिकाणी जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत सुद्धा तुम्हाला क्लासची सुविधा या ठिकाणी दिली जाते। मग कोणाकोणासाठी स्कॉलरशिप प्रोव्हाइड केल्या जाते याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करू विद्यार्थी मित्रांनो। तर जे की समजा कोणकोणते कोर्स जे आहे ते या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात त्याच्याबद्दल आपण बोलूया। तर एसएससी असेल, रेल्वे असेल, नंतर बँकिंग असेल, यूपीएससी असेल, सुरुवातीला बँकिंग, नंतर एसएससी, रेल्वे, नंतर सीईटी, नंतर एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, मिलिटरी, रेल्वे बोर्ड, नाबार्ड, LIC आणि टीईटी या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेसाठी या संस्थेमार्फत काय केलं जातं, तुम्हाला कोचिंग प्रोव्हाइड केलं जातं, स्टायफंड दिला जातो, नंतर स्टडी मटेरियल सुद्धा दिलं जातं आणि राहण्याची सुविधा सुद्धा काही समजा जे काही समजा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट मध्ये करून दिले जाते विद्यार्थी मित्रांनो। मग आता आपण या ठिकाणी या स्कीमचा जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्याजवळ कोणकोणती कागदपत्र गरजेची आहेत, कोणकोणती कागदपत्र आपल्याजवळ पाहिजे, तर आधार कार्ड जे आहे आपल्याकडे गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। नंतर एज्युकेशन सर्टिफिकेट जे आहे ते पूर्ण, नंतर आपल्याकडे जे काही समजा कास्ट सर्टिफिकेट आहे लागू असल्यास कास्ट सर्टिफिकेट, नंतर आपल्याकडे जो काही इन्कम सर्टिफिकेट आहे तो पण, नंतर डोमेसिल सर्टिफिकेट, रहिवासी दाखला आणि पासपोर्ट साईजचे फोटो हे डॉक्युमेंट जे आहे आपल्याला नेसेसरी आहे जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर।
मग या ठिकाणी तज्ज्ञाकडून मार्गदर्शन, एक्सपर्ट फॅकल्टी, नंतर स्टडी मटेरियल, नंतर स्कॉलरशिप जे आहे तुम्हाला स्टायफंडच्या मार्फत भेटणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही सुविधा या ठिकाणी आपल्याला कोचिंगसाठी उपलब्ध अवेलेबल असणार आहे आणि परीक्षाभिमुख तयारी या ठिकाणी करून घेतल्या जाणार आहे. क्लिअर आहे. तर असा हा जो काही प्रोजेक्ट आहे, महाराष्ट्र शासन काय करतं, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करत असतं. जे की समजा 8 लाखाखाली ज्यांचं उत्पादन आहे, ओके, ज्या फॅमिली कुटुंबाचं, त्यासाठी महाराष्ट्र शासन काय करतं, वेगवेगळ्या स्कीम राबवतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, मग आता ऍप्लिकेशनची डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे. बार्टी असेल, सारथी असेल, नंतर आरटी असेल, टीआरटी आहे, अमृत या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी 29 ऑगस्ट लास्ट डेट आहे. आणि जे की 1RT आणि महाज्योती आहे याच्यामध्ये बँकिंग आणि एसएससी नाहीये, एमपीएससीचे जे काही कोर्सेस आहे त्या ठिकाणी आहे. तर 26 ऑगस्ट लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची, 26 ऑगस्ट. मग यामध्ये सगळे कोर्सेस आहे, कोणकोणते कोर्सेस आहे त्यामध्ये मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतो. बार्टी, सारथी, आरटी, टीआरटी आणि अमृत. ओके, तर पुढे बघा. आता सुरुवातीला आपण या ठिकाणी बार्टी बद्दल चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो. सुरुवात आपण बार्टी पासून करूया की बार्टी मध्ये कोणकोणत्या कॅटेगरी येतात आणि कोणकोणत्या यासाठी इथे तुम्हाला कोचिंग प्रोव्हाइड केलं जाते, नंतर स्टायफंड प्रोव्हाइड केला जातो, याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. बार्टी म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, बार्टी. ओके, याचं हेडक्वार्टर जे आहे हे चालतं पुण्यावरून. हे कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत येतं तर सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या मिनिस्ट्री अंतर्गत येतं. मग बार्टी जे आहे हे कोणकोणत्या कास्टसाठी स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतं याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. जे की समजा एससी कम्युनिटीतले विद्यार्थी आहे समजा, यासाठी बार्टी जे आहे स्कॉलरशिप प्रोव्हाइड करण्याचं काम करतं, कोचिंग प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. ओके, त्या कम्युनिटीतले जे की समजा विद्यार्थी आहेत त्यांना एम्पॉवर करण्यासाठी बार्टी मार्फत काय केलं जातं, या ठिकाणी एज्युकेशन केलं जातं. मग एमपीएससी स्टेट सर्व्हिस यासाठी कोण फॉर्म भरू शकतो तर एनी ग्रॅज्युएट आणि एज क्रायटेरिया जो आहे तो 30 वर्षापर्यंत आणि स्कॉलरशिप जवळपास 1,22,000 आहे. नंतर एमपीएससी JMF ज्युडिशियल सर्व्हिसेस LLB वाला जो आहे या ठिकाणी याचा फायदा घेऊ शकतो आणि 30 वर्षापर्यंत आणि स्कॉलरशिप 1,22,000 आहे. नंतर एमपीएससी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे आहे सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग 30 वर्षापर्यंत आणि 1,22,000 याचं स्कॉलरशिप तुम्हाला भेटणार आहे. आणि जे काही एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी जे ऍडव्हर्टाईज आलेली आहे यासाठी कोणताही ग्रॅज्युएट चालेल. नंतर 30 वर्षापर्यंत याचं एज लिमिट आहे आणि 72,000 या ठिकाणी स्कॉलरशिप. म्हणजे 72,000चा जर विचार केला तर 72,600 रुपये या ठिकाणी. ओके, म्हणजे 10,000 रुपये तुम्हाला पर मंथ भेटणार आहे ग्रुप सी ला आणि 12,000 एकात्मिक निधी जो आहे तो भेटणार आहे. क्लिअर आहे. नंतर IBPS बँकिंग या ठिकाणी एनी ग्रॅज्युएट, नंतर 30 वर्ष एज लिमिट आणि 46,000 बँकिंग साठी भेटणार आहे. आता बँकिंगला कमी विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः 6,000 रुपये पर मंथ तुम्हाला भेटणार या ठिकाणी स्टायफंड आणि 6,36 आणि 10,000 जे आहे ते एकात्मिक निधी तुम्हाला इथे भेटणार आहे. नंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन साठी सुद्धा एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतो आणि एज क्रायटेरिया जो आहे तो 30 वर्षापर्यंत आणि इथे 72,000 रुपये तुम्हाला स्टायफंड भेटणार आहे जवळपास 6 महिने, म्हणजे जवळपास 10,000 रुपये पर मंथ आणि एकदाच तुम्हाला 12,000 रुपये एकात्मिक निधी भेटणार आहे. नंतर जे की पोलीस भरती, मिलिटरी भरती यासाठी 12वी पास विद्यार्थी लागतो आणि 30 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. इथे सुद्धा जवळपास 10,000 रुपये पर मंथ असणार आहे आणि एकात्मिक निधी जो आहे तो 12,000 रुपये असणार आहे. तर बार्टीमध्ये कोण कोण इथे फायदा घेतो की एससी कम्युनिटीतले जे काही विद्यार्थी येतात समजा, ते सगळे विद्यार्थी जे आहे या बार्टीच्या गव्हर्नमेंट स्कीमचा फायदा घेऊ शकतात. चला पुढे बघा. आता दुसरं येतं आरटी म्हणजे काय? अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तर यामध्ये कोणकोणत्या कम्युनिटी येतात? इथे मुख्यत्वाने मातंग समाजातील जे विद्यार्थी आहे यांच्यासाठी हे आरटीचं जे काही गव्हर्नमेंट स्कीम जी आहे ती लॉन्च केलेली आहे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने. मग आता कागदपत्र कोणकोणती लागती याच्याबद्दल थोडं आपण चर्चा करूया.
तर इथे रिसेंट पासपोर्ट फोटो साईज कलर फोटोग्राफ जेपीजी, नंतर कॅन्डिडेट सिग्नेचर, नंतर स्कॅन कॉपी ऑफ कॅन्डिडेट 10th आणि एसएससी मार्कशीट सर्टिफिकेट, नंतर स्कॅन कॉपी ऑफ कॅन्डिडेट इंटरमिजिएट 10 एसएससी, नंतर स्कॅन कॉपी ऑफ कॅन्डिडेट ग्रॅज्युएशन मार्कशीट आणि सर्टिफिकेट, नंतर रेसिडेन्शियल सर्टिफिकेट, डोमेसाइल सर्टिफिकेट, नंतर आधार कार्ड फ्रंट आणि बॅक, नंतर कास्ट सर्टिफिकेट आणि 3 वर्षाचं जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे या ठिकाणी लागतंय. आणि जे काही समजा स्कॉलरशिप भेटणार आहे तुम्हाला ती सारखीच आहे. बार्टी नंतर आरटी नंतर जे काही पुढच्या स्कीम सांगणार आहे त्या सगळ्यांच्या जे काही स्कॉलरशिप आहे त्या सेम असणार आहे. मंथ नंतर जे काही फायदा भेटणार आहे तो सेम असणार आहे. नंतर ट्रायबल रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे यामध्ये कोणकोणत्या कास्ट येतात त्याच्याबद्दल आपण बोलूया. ओके, तर या ठिकाणी आदिवासी एसटी कम्युनिटी मधले जे काही समजा या ठिकाणी कास्ट आहे त्या सगळ्या कास्ट या ठिकाणी येतात. ओके, टीआरटीआय मार्फत याला काय केलं जातं, स्कॉलरशिप जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं विद्यार्थी मित्रांनो. आता बाकी मी पहिल्या पीपीटीला तुम्हाला एक्सप्लेन केलं की कोणकोणत्या एक्झाम्स आहे. बँकिंग आहे, एसएससी आहे, रेल्वे आहे, नंतर मिलिटरी भरती आहे, एमपीएससी आहे, एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस आहे, ग्रुप सी आहे. या सगळ्या एक्झाम साठी स्कॉलरशिप प्रोव्हाइड केलं जातं. कोणामार्फत, आरटी मार्फत. क्लिअर आहे. आता बार्टी झालं, आरटी झालं, टीआरटीआय झालं. क्लिअर आहे. मग आता पुढे आलं महाज्योती. महाज्योती मार्फत जर विचार केला तर महाज्योतीमध्ये कोणकोणत्या कम्युनिटी येतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. तर महाज्योतीमध्ये भरपूर कास्ट आहे. या ठिकाणी ओबीसी मध्ये जे काही विद्यार्थी येतात हे सगळे महाज्योतीचा बेनिफिट घेऊ शकतात. मग मुख्यत्वे जे कास्ट आहे या ठिकाणी माळी असेल, नंतर वंजारी असेल, तेली असेल, नंतर नावी असेल. ओके, की ज्या काही कास्ट महाज्योतीमध्ये येतात या ठिकाणी काय करू शकतात, याचा बेनिफिट घेऊ शकतात. मग या बँकिंग असेल, एसएससी असेल, रेल्वे असेल आणि एमपीएससी आणि कागदपत्र काय लागतात त्याच्याबद्दल मी चर्चा केलेली आहे. फक्त आता हे कशासाठी सांगतो की महाज्योतीमध्ये कोणत्या कास्ट येतात मुख्यत्वे, नंतर आरटी मध्ये कोणत्या येतात, बार्टी मध्ये कोणत्या येतात, टीआरटीआय मध्ये कोणत्या येतात याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करतो विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. चला पुढे. आता सारथीमध्ये कोण कोण कास्ट येतात. आता सारथीमध्ये जर विचार केला तर प्रामुख्याने यामध्ये मराठा कम्युनिटी मधले जे काही विद्यार्थी आहे ते येतात. नंतर मराठा कुणबी, कुणबी मराठा हे सगळे विद्यार्थी जे आहे सारथीचा फायदा घेऊ शकतात. मग सारथीमध्ये सुद्धा बँकिंग, एसएससी, नंतर एमपीएससी, नंतर ग्रुप सी आणि स्कॉलरशिप सगळ्यांसाठी सेम आहे. सगळ्या कोर्ससाठी जे आहे जी स्कॉलरशिप दिलेली आहे ती स्कॉलरशिप या ठिकाणी काय केले जाते, सगळीकडे कॉपी केले जाते विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर सारथीमध्ये कोण कोण येतं मग, मराठा, नंतर मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील जे काही विद्यार्थी आहे ते सारथीचा स्कॉलरशिपचा फायदा घेऊ शकतात. क्लिअर आहे. चला पुढे. आता अमृतमध्ये कोण येतं, तर अमृतमध्ये अकॅडमी ऑफ महाराष्ट्र, नंतर रिसर्च अपलिफ्टमेंट ट्रेनिंग अमृत. ओके, तर या ठिकाणी अमृतमध्ये कॅटेगरी कोणकोणत्या येतात त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. तर अमृतमध्ये मुख्यत्वे ब्राह्मण समाज असेल, जैन समाज असेल, मारवाडी समाज असेल, नंतर बनिया समाज असेल, की ज्या समाजाला कोणतंच रिझर्वेशन नाहीये त्या समाजातील जे काही विद्यार्थी आहे ते अमृतचा बेनिफिट घेऊ शकतात. हे लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. स्कॉलरशिप सगळ्यांसाठी सारखीच आहे. बँकिंग साठी जर विचार केला तर 6 महिन्याचे 46, स्टाफ सिलेक्शनचा जर विचार केला तर 72,000, नंतर एमपीएससी विचार केला तर 1,22,000, ग्रुप सी चा विचार केला तर 72,000. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने जे आहे ते स्कॉलरशिप या ठिकाणी असणार आहे अमृतसाठी. तर अमृतमध्ये कोण कोण येतं त्याच्याबद्दल मी या ठिकाणी चर्चा केली. नंतर वसंतराव नाईक रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 1RT. 1RT मध्ये कोणकोणत्या जाती येतात त्याच्याबद्दल मी थोडं चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये लबानी समाज जो असेल, बंजारा समाज जो असेल, किंवा जे काही समजा धनगर समाज असेल, किंवा या रिलेटेड ज्या काही कॅटेगरी आहे या सगळ्या कॅटेगरी याच्यामध्ये येतात. कशामध्ये, 1RT मध्ये विद्यार्थी मित्रांनो. तर स्कॉलरशिप सेम आहे आणि एक्झाम ज्या आहेत त्या एक्झाम सुद्धा या ठिकाणी काय केले जातात, सेम केले जातात. ओके, चला पुढे. मग पुढे बघा कोणकोणत्या कॅटेगरी आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा केलीच या ठिकाणी. क्लिअर आहे. आता 1RT म्हणजे जे काही समजा मुख्यत्व आपलं बंजारा समाज, धनगर समाज, जो भटका समाज आहे समजा, यासाठी 1RT काय करतं, स्कीम राबवतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर जवळपास सगळ्या जे काही अमृत असेल, 1RT असेल, महाज्योती असेल, टीआरटीआय असेल, बार्टी असेल, या सगळ्या स्कीमची इन्फॉर्मेशन सांगून आपली झालेली आहे. कोण कोण कास्ट जे आहे या ठिकाणी एलिजिबल आहे याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी बोललेलो आहे. पण आता आपण काय करतो, बँकिंग, एसएससी याचं कोचिंग प्रोव्हाइड करतो. तर या एक्झामचा पॅटर्न कसा असतो हे लक्षात घ्या.
तर बँकिंगचं जे काही प्री एक्झाम असते त्याच लेवलची एक्झाम या ठिकाणी असते. ओके, नंतर एसएससीचे जे काही प्री एक्झाम असते त्याच लेवलची डिफिकल्टी लेवल जे आहे ते या ठिकाणी असते. मग एसएससीचा जर विचार केला तर जनरल रिझनिंग जे आहे इथे नंबर ऑफ क्वेश्चन दिलेले नसतात, पण मार्क दिलेले असतात 100. नंतर जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हे जे काही सब्जेक्ट आहे हे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी सीईटीला विचारले जातात. मग सीईटी ऑनलाईन घेण्यात येते आणि निगेटिव्ह मार्किंग नसते आणि परीक्षेचा कालावधी जो आहे तो साधारणतः 2 तास असतो या ठिकाणी. क्लिअर आहे. नंतर आयबीपीएसचा जर विचार केला तर इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी हे नंबर ऑफ क्वेश्चन 100 आणि मार्क्स सुद्धा 100 असतात या ठिकाणी. आणि पेपर इंग्लिश आणि मराठीमध्ये उपलब्ध असतो, ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो. क्लिअर आहे. निगेटिव्ह मार्किंग नसतं आणि परीक्षेचा कालावधी जो आहे तो साधारणतः 2 तासाचा असतो. या परीक्षेमध्ये तुम्ही मेरिटमध्ये आला तरच तुम्हाला या स्कॉलरशिपचा बेनिफिट भेटेल, अन्यथा भेटणार नाहीये, हे लक्षात घ्या. क्लिअर आहे. तर जर तुम्ही मेरिटमध्ये आला तरच इथे फायदा भेटतो, नाहीतर भेटत नाहीये. त्याकरता परीक्षेची तयारी करावी लागते, परीक्षा पास करावी लागते, नंतरच आपल्याला या स्कॉलरशिपचा फायदा घेता येतो. नाहीतर काही विद्यार्थी म्हणतील सर आम्ही नवीन आहे, आम्ही भरू का फॉर्म? भरा, परंतु परीक्षा पास करावी लागेल बाबा चांगल्या मार्काने. क्लिअर आहे. चला पुढे. तर अशा पद्धतीचा एक्झाम पॅटर्न असतो. नवीन बॅच जी आहे आपली उद्यापासून चालू होते, 25 ऑगस्ट पासून. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट त्यांनी यायचंय, जॉईन करायचे. नंतर आपलं युट्यूब चॅनलला जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सबस्क्राईब करायचे. नंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे साकार एज्युकेशन नाशिकच्या. नंतर इंस्टाग्राम पेज जे आहे आपलं ते फॉलो करायचे विद्यार्थी मित्रांनो. आणि गव्हर्नमेंट स्कीमची काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंट टाकायची, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर, किंवा इथे येऊन भेटायचे, इन्फॉर्मेशन घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडल्यास लाईक करायचे, कमेंट करायचे विद्यार्थी मित्रांनो. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.